लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 32. तो माणूस डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणार इतक्या दूरवरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू येतो. पी पो. आवाज ऐकताच ते तिघही एकमेकांकडे पाहतात. सर, पोलीस आलेत, इतकंच म्हणत ते घाईघाईने तिथून पळ काढतात. काही क्षणातच अर्णव, राहुल आणि इन्स्पेक्टर विक्रम घरासमोर येऊन थांबतात. अर्णव गाडीतून उतरून धावतच घरात शिरतो. सिया. त्याचा आवाज ऐकताच सिया धावत येते. क्षणाचाही विचार न करता ती अर्णवला घट्ट मिठी मारते. सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. सिया, मला खूप भीती वाटत होती. अर्णव तिच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवत म्हणतो. मी आलो ना, आता तुला काहीच होऊ देणार नाही. काही क्षण दोघे तसेच एकमेकांच्या मिठीत उभे राहतात. राहुल आणि अन्वी एकमेकांकडे पाहून हलकसं हसतात आणि त्यांना एकांत मिळावा म्हणून शांतपणे बाहेर निघून जातात. अर्णव अलगद सियाचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतो. तू ठीक आहेस ना? सिया हलकसं मान हलवते. अर्णव तिच्या कपाळावर प्रेमाने एक चुंबन देतो. आज मला एक गोष्ट कळाली. सिया, काय? अर्णव हसत म्हणतो, तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे आणि तुला गमवायची कल्पनाही मी सहन करू शकत नाही. सियाच्या ओठांवर हलकसं हसू उमटतं. ती पुन्हा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. दोघेही काही क्षण शांतपणे एकमेकांच्या सहवासात हरवून जातात. बाहेर संध्याकाळचा गार वारा वाहत असतो आणि बऱ्याच दिवसांनंतर अर्णव आणि सियाला शांततेचा एक सुंदर क्षण मिळतो. राहुल इन्स्पेक्टर विक्रमशी काही क्षण बोलतो आणि अर्णवकडे पाहून हलकसं हसत म्हणतो, बाकीचं आपण उद्या पाहू. आता तू सियासोबत राहा. अर्णव मान हलवतो. राहुल आणि इन्स्पेक्टर विक्रम तिथून निघून जातात. घरात पुन्हा शांतता पसरते. सिया अजूनही अर्णवच्या मिठीतच असते. अर्णव तिच्या केसांवरून अलगद हात फिरवत असतो. अर्णव, आता खरंच काही होऊ देणार नाही तिला. सिया काही न बोलता त्याच्या छातीवर डोकं टेकवते. तेवढ्यात मुख्य दरवाजाची बेल वाजते. डिंग टॉंग. दोघेही पटकन एकमेकांपासून दूर होतात. सिया लाजत आपला पदर नीट करते तर अर्णव हलकसं खोकत स्वतःला सावरतो. अन्वी दरवाजा उघडते. दारात अर्णवचे आई बाबा उभे असतात. आई आत येताच थेट सिया जवळ जाते. बाळा, तू ठीक आहेस ना? सिया हसत मान हलवते. हो आई, मी ठीक आहे. आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. अर्णवचे बाबा अर्णवच्या खांद्यावर हात ठेवतात. बेटा, आम्हाला सगळं राहुलने फोनवर सांगितलंय. देवाची कृपा म्हणून तुम्ही दोघं सुरक्षित आहात, अर्णव शांतपणे म्हणतो. हो बाबा, पण आता हे प्रकरण पूर्ण संपवायचं आहे. घरातले सगळे हॉलमध्ये येऊन बसतात, पण अर्णव आणि सियाची नजर मात्र वारंवार एकमेकांकडे जात असते आणि दोघांच्याही चेहऱ्यावर नकळत एक हलकसं हसू उमटतं. संध्याकाळ कधी सरली आणि रात्र कधी झाली हे कोणालाच कळलं नाही. रात्रीचं जेवण आपटून सगळेजण आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले होते. अर्णवही शांतपणे आपल्या खोलीत आला. सिया खिडकीजवळ उभी राहून चांदण्यांकडे पाहत होती. अर्णव हळूच तिच्या जवळ गेला. अजून झोपली नाहीस? सिया हलकसं हसली. आज जे काही घडलं त्यामुळे अजूनही मन शांत झालेलं नाही. अर्णव तिच्या समोर येऊन उभा राहतो. त्याने अलगद तिचा हात आपल्या हातात घेतला. मी आहे ना, आता तुला कोणाचीच भीती बाळगायची नाही. सिया त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. अर्णवने
अलगद तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट कानामागे सारली. इतकी गोड दिसू नकोस, नाहीतर माझा स्वतःवरचा ताबा सुटेल. हे ऐकताच सियाच्या गालांवर लाली पसरली. ती लाजून नजर खाली करते. अर्णव हळूच तिची हनुवटी वर करतो. दोघांचे डोळे एकमेकांत हरवून जातात. क्षणभर थांबून तो तिच्या कपाळावर प्रेमाने एक चुंबन देतो. सिया हलकंसं हसते. पुढच्या क्षणी ती त्याच्या अगदी जवळ येते. अर्णव तिची संमती जाणून घेत तिच्या ओठांवर हलकंसं प्रेमळ चुंबन देतो. काही क्षण दोघे त्या सुंदर क्षणात हरवून जातात. मागे सरकत अर्णव तिच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवतो. आय लव्ह यू सिया. सियाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. आय लव्ह यू टू अर्णव. दोघे पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावतात. खिडकीतून येणारा गार वारा आणि चांदण्यांचा मंद प्रकाश त्यांच्या त्या प्रेमळ क्षणाला आणखी सुंदर बनवून टाकतो. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.